हरि ओम. नमस्कार. मी सौ प्रिया श्रीनिवास जोग. श्रीमद भगवद्गीतेवरील निरूपण आपण पाहत आहोत मंडळी. निरूपणात आपण पाहत आहोत गीतेचा 7वा अध्याय ज्ञान विज्ञान योग आणि यात पाहुयात 4था श्लोक. भूमिरापो नलो वायुः खं मनो बुद्धिरेव च अहंकार इतीयं मे भिन्ना प्रकृतिरष्टथा. विनोबाजी म्हणतात, पृथ्वी आपतसे तेज वायू आकाश पाचवे मन बुद्धी अहंकार अशी प्रकृती अष्टधा. अर्थ असा आहे की भूमी म्हणजे पृथ्वी, आप म्हणजे जल म्हणजेच पाणी, अनल म्हणजे अग्नी किंवा इथे तेज या अर्थाने सूर्याचं तेज हे सुद्धा आपण नेहमीच धरतो. वायू म्हणजे वायू वारा, किंवा खम अशा अर्थाने, तर याचा अर्थ आहे आकाश. म्हणून तर आपला शब्द बघा, खग म्हणजे पक्षी, ख म्हणजे आकाश, ग म्हणजे गमन करणारे, आकाशात गमन करणारे, म्हणून ते पक्षी, त्यांना आपण खग असं म्हणतो. बरं, ही 5 तत्व, ही पंचमहाभूत आहेत, आपल्याला ही ठाऊक आहेत. याच्यात अजून मन, बुद्धी आणि अहंकार म्हणजे ही 3 सगळी तत्व त्याच्यात मिळून 8 प्रकारांनी विभाजित असणारी ही माझी प्रकृती आहे, असं भगवंतांचं साक्षात प्रतिपादन आहे. अर्जुनाला सुरुवातीलाच आपण बघितलं की हा 7वा संपूर्ण अध्याय हे भगवंतांचंच सगळं वचन आहे. या अध्यायामध्ये एकही प्रश्न किंवा एकही श्लोक दुसऱ्या अन्य म्हणजे अर्जुनाच्या तर नाहीच नाही, आणि आता इथे कुठेही मध्ये धृतराष्ट्र किंवा संजय यांचाही कुठेही श्लोक येत नाही. सगळेच्या सगळे 30च्या 30 श्लोक हे भगवंतांचंच वचन आहे. भगवंतांचा हा ज्ञान विज्ञान म्हणजे खरं तर विज्ञानाकडून ज्ञानाकडे जाण्याचा जो संपूर्ण मार्ग आहे तो त्यांनी अर्जुनासाठी अत्यंत खरं म्हणजे उलगडून सोपा करून दाखवलेला आहे. आपण आपल्या बौद्धिक कुवतीनुसार तो समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. आता या अध्यायातला हा जो 4था आणि 5वा हे 2ही श्लोक आहेत हे खूप महत्वाचे आहेत. आपल्याला भगवंत म्हणजे खरं तर ते अर्जुनाला सांगतायत, पण आपणासाठीही हे सगळं आवश्यकच आहे ना. हे जे काही ज्ञान विज्ञान देत आहेत ना, तर त्याची सुरुवात आता ह्या श्लोकापासून होणार आहे. तर सुरुवातीला प्रथम भगवंत विज्ञानाबद्दल सांगतायत. म्हणजेच बघा ना की आपण बघितलं जे जे सगळं दृश्य स्वरूपात दिसतंय, जाणवतोय, आपण जे आपण म्हणतो ना की समजू शकतोय, तर ते म्हणजे सगळं हे विज्ञान आहे. आता भूमी म्हणजे पृथ्वी, पाणी, तेज, वायू, आकाश ही पंचमहाभूत आहेत, आणि शिवाय मन, बुद्धी, अहंकार ही 3 तत्व त्याच्यात मिक्स केली की 8 प्रकारांनी बनलेली भगवंतांची अशी ही अपरा प्रकृती आहे. भगवंतांची 2 प्रकारची प्रकृती आपण या अध्यायात बघणार आहोत. एक अपरा प्रकृती आणि एक म्हणजे परा प्रकृती. आता इथे आपण निसर्गात प्रकृती आणि पुरुष म्हणजे आपण स्त्री आणि पुरुष या अर्थाने नेहमी वापरतो, तर त्याचाही उलगडा श्लोकाच्या माध्यमातून आपोआपच होणार आहे. आता सांगायचा इथे जो मूळ मुद्दा आहे तो असा की ह्या अष्टधा प्रकृतीमध्ये सगळी लौकिक शास्त्र सामावलेली आहेत. सगळी भौतिकशास्त्र जी आहेत ना, जी आपण अभ्यासतोय आपल्या विज्ञान ह्या संकल्पनेत, तर ही सगळी पंचमहाभूतांशी निगडीत आहेत ना. आपल्याला जे सायन्स वाटतं आहे तर ते ह्या पंचमहाभूतांच्या बाहेर आहे का? हो, नाही. आज पण आपण सूर्यावर म्हणजे सूर्यमाला त्याच्याविषयी खगोलशास्त्रज्ञ शोधतायत. मंगळ ग्रहाचं काय, त्याच्या पलीकडे आणि कुठे कुठल्या ग्रहावर काही जीवसृष्टी आहे का याच्यावर शोध घेतायत. मग हे सगळे कुठे स्थित आहेत? आकाशात स्थित आहेत. आकाश काय आहे तर पंचमहाभूत आहे. आणि असं आहे की दासबोधामध्ये ह्या पंचमहाभूतांवर फार सुंदर सगळं समर्थांनी अगदी सोपं करून उलगडून दाखवलेलं आहे. तर याचा सुद्धा आपण भेद जसजसं पुढे जाणार आहोत तसं गीतेच्या माध्यमातून जेवढा आवश्यक आहे किंवा जेवढा सांगणं गरजेचं आहे तर तो आपण पाहणारच आहोत.
हं, तर आता ही जी सगळी विविधता आपल्या आपण म्हणतो की सृष्टीमध्ये एवढी विविधता आहे, हे सौंदर्य आहे, तर हे जे सगळं सौंदर्य आहे, हा विविधतेचा विस्तार आहे, तर ते आहे विज्ञान. कारण त्या सगळ्याच्या आपण कसोट्या लावून बघतोय ना, आपण आपल्या बुद्धीचा वापर करून हे सगळं समजून घेण्याचा प्रयत्न केलाय. अर्थात ही सगळी भगवंतांची कृपा आहे, नाहीतर आपलं काय आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, या सगळ्या ह्याच्यातला एक तरी पदार्थ, वस्तू, व्यक्ती आपण लॅबोरेटरीमध्ये तयार केलेली आहे? मुळीच नाही. जे आहे, अस्तित्वात आहे, मग आपण त्याला खूप वेगळ्या वेगळ्या कॅटेगऱ्यांमध्ये त्यांना विभागलेलं आहे की हे असं आहे, ते तसं आहे. म्हणजे आता भौगोलिकच म्हणायचं झालं तर भौगोलिक प्रदेश किती आहेत? आपण शाळेच्या भूगोलामध्ये शिकलो होतो की नाही, की टुंड्रा प्रदेश वेगळा, तैगा प्रदेश वेगळा, सूचीपर्णी अरण्यांचा प्रदेश वेगळा, मोसमी हवामानाचा प्रदेश वेगळा, ज्याच्यामध्ये आपला भारत देश आहे, भूमध्य सागरी हवामानाचा प्रदेश वेगळा, नंतर विषुववृत्तीय अरण्यांचा प्रदेश वेगळा, त्याच्यानंतर सहारा वाळवंट किंवा प्रेरी, स्टेप्स, हे सगळे गवताळ प्रदेश वेगळे. कितीही सगळी विविधता आहे. पण एक लक्षात घ्या, ही विविधता आपण तयार केली आहे का? नाही. हे सगळं आधीपासूनच अस्तित्वात आहे, होतं. आपण ते फक्त एकेका ठिकाणी तिथे तिथे जसजसा मानव पोचला, तशी तशी प्रगती झाली, त्यांनी अभ्यास केला, त्यांनी सगळी टिपणं लिहून काढली आणि त्याच्यावरून हे सगळे ठोकताळे बांधलेले आहेत. ह्याच्यातली एकही गोष्ट आपण केलेली नाही, मानव निर्मित एकही गोष्ट नाही. तरीही आपल्याला नक्की कशाचा अहंकार असतो, हाच प्रश्न खरं म्हणजे जे ज्ञानी असतात ना त्यांनाही असतो. आणि आपलं जे अज्ञान आहे ते दूर करण्यासाठीच तर म्हणजे बुडती हे जन पाहावे ना डोळा, म्हणजे काय, खोल पाण्यात बुडत नाही होत आपण, तर या सगळ्या अहंकाराच्या, मीपणाच्या किंवा काम, क्रोध या वासनेंच्या गर्तेत आपण खोल बुडतोय. भ्रामक समजुती, सगळे स्वतःबद्दलचे अहंभाव, अहंगंड म्हणतात त्याला, तर त्यामध्ये माणूस खोल गर्तेत म्हणजे भोऱ्यात सापडल्यासारखा होतोय. म्हणून तर सगळ्या संत मंडळींनी वेगवेगळ्या कालामध्ये अवतार धारण केलेले आहेत. आणि संत हे संततेची भगवंत, साक्षात भगवंतांचंच हे रूप असतात. चालते बोलते परमेश्वरच जणू ते आपल्यासाठी हा सगळा मार्ग सोपा करून दाखवत असतात. कारण भगवंतांनी एकदा गीता सांगितली, परंतु काळानुसार आपल्या बुद्धीवर पडदे पडत जातात ना, आपल्याला काही आजूबाजूच्या गोष्टींचं भान उरत नाही. आपल्याला फक्त उरतं ते देहभान, आत्मभान आपलं मधल्या कालखंडामध्ये लुप्त होत जातं. आणि ते जागृत करण्यासाठीच तर संतांचे अवतार हे महत्वाचे असतात, श्रेष्ठ असतात. आणि म्हणूनच ही सगळी जी अलौकिक शक्ती आहे ही म्हणजेच परमेश्वर आहे, हे जाणायला आपल्याला शिकायचंय. आणि त्याच्या समोर शरणागत भाव पत्करायला म्हणजे स्वतःला आपल्याला तयार करायचं आहे, म्हणजेच ज्ञानाची कास धरायची. आता बघा अजून पुढे मनामुळे वाङ्मय, सगळं साहित्य, नाट्य, बुद्धीमुळे काय काय होतं, तर गणित, तर्कशास्त्र, कार्यकारण भाव, हे सगळं शास्त्र जे विकसित झालंय ना, हे याच्यातून झालंय. आणि अहंकारामधून काय निर्माण झालं, तर हे जे सगळं राजकारण चाललंय, समाजकारण चाललंय, अर्थशास्त्र आहे, हे सगळं अहंकारातून, म्हणजे या सगळ्या मूळ तत्वातून हा सगळा विकास झालेला आहे. आणि ही तत्व आपण केली का हो निर्माण? नाही. हे सगळं हळूहळू आपल्या समोर प्रगट होत आलेलं आहे. आपला अभ्यास जसा जसा झाला आणि तो अभ्यास करण्याची प्रेरणा किंवा आपण त्याला बुद्धी म्हणूयात, ती कुठून प्राप्त झाली? उपजतच ते जे बाळ जन्माला येतं ते आपल्याबरोबर बुद्धीचा काही एक ठराविक साठा घेऊन आलेलंच असतं. तो साठा असतो म्हणून कष्टाने त्याच्यात वाढ होऊ शकते.
पण मुळात काहीतरी असतं आणि ते मुळात कुठून आलं. मग आपण म्हणू हे सगळं जेनेटिकली सगळं पास होत असतं या पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे. पण मग अक्षरशः ह्याच्या मुळापर्यंत जात गेलात तर कुठून आला, ह्याचा उगम कुठून झाला, तर शेवटी परमेश्वराच्या चरणाशीच आपल्याला लीन व्हावं लागतं. आणि हे सगळं म्हणजे भगवंतांची अपरा प्रकृती आहे. या श्लोकामध्ये हा जो महत्वाचा एक शब्द आहे ना की अहंकार इतियम मे. इतियम मे म्हणजे भगवंत सांगतायत की ही माझी अपरा प्रवृत्ती आहे. म्हणजे बघा, ही सगळी जमीन, हे पाणी, हे सगळं भगवंतांचंच आहे. आपलं काय आहे, येताना जन्माला येताना सोबत खिशात काही जमिनीचा तुकडा घेऊन आलो होतो का? असू देत प्रवासात लागलं तर एक बॉटलभर पाणी, म्हणून 9 महिने गर्भवासात पाण्याची व्यवस्था आपली आपण केली होती. सगळ्याची व्यवस्था केलेली आहे, भगवंतांनी केली आहे. आता सायन्सवाले म्हणतील की भगवंत काय सारखं सांगता, हे सगळं सायन्स आहे आणि आम्ही हे सगळं प्रूव्ह करून दाखवतो. मान्य आहे ना, मी कुठे नाही म्हणतेय, हे सगळं प्रूव्ह झालेलं आहे. पण आपण जे बघतोय ना की याच्या पलीकडे कुठपर्यंत, अगदी अंतापर्यंत, म्हणजे मुळापर्यंत, आधीपर्यंत तुम्ही शोध घेत गेलात तर मात्र आपली म्हणजे बुद्धी तिथं थिटी पडते. कारण असं म्हणतात की त्या तत्वापर्यंत पोचता शब्दही तिथे थांबतात. काहीच त्याच्या पलीकडे पोचू शकत नाही. सगळं तिथेच, म्हणजे ही अष्टधा प्रकृती सुद्धा तिथे थांबते आणि त्याच्या पुढे हे परब्रह्माचं तत्व असतं. ते आपल्यासारख्या सामान्य कुवतीच्या, बुद्धीच्या सगळ्यांसाठी खूप खूप म्हणजे अवघड तर आहेच. पण अवघड आहे म्हणून त्याचा प्रयत्नच करू नये असं मात्र कुठेही लिहिलेलं नाहीये. प्रयत्न करत राहावा. भगवंतांनी मागच्या श्लोकात सांगितलंय ना की मनुष्याणाम सहस्रेचु कश्चित द्यदति सिद्धये, की प्रत्येक जन्मात हे प्रयत्न करत 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 कधीतरी एखादा यश मिळण्याची शक्यता आहे. हा विश्वास, आपण बघा हा विश्वास किती महत्वाचा असतो. आपण रात्री झोपतो, कशाच्या भरोशावर झोपतो? आपल्या घरातल्या पूर्वीच्या काळी गजराची घड्याळ असायची, आता मोबाईलमध्ये सगळ्या सोयी आहेत. गजर लावून झोपतो की नाही, अलाराम, मुद्दामून त्याला अलाराम म्हणतात ना, की राम आहे तर सगळं आहे ना, मग तो लावून झोपतो. पण तरी सुद्धा तो माझ्या कानात वाजला तर कधी कधी एवढी गाढ झोप लागलेली असते की आपण झोपेत तो गजर बंद करतो आणि या कुशीवरून त्या कुशीवर वळतो, पुन्हा गाढ झोपेच्या आधी होतो. जाग कशी ती येतच नाही. पण जाग येण्यासाठी कुठेतरी माझं, जो आपण म्हणतो ना काय त्याला शब्द आहे, की एक कुठेतरी माझा उच्च बिंदू असतो माझ्या मनाच्या कप्प्यात, आणि तो मला, माझ्या भगवंताला असं म्हणतात की रात्री झोपताना ना आपल्या अंतरात्म्याला सांगून झोपावं की भगवंता, मला आता शांत निद्रा हवी आहे, उद्या सकाळी उठून परत मला माझ्या कामांना लागायचंच आहे, तर मला सकाळी 6 वाजता जाग येऊ दे, असं सांगून झोपलं ना तर तुम्हाला गजर न लावता सुद्धा नेमकेपणाने 6 वाजता जाग येते. म्हणजेच काय की हे सगळं घडण्यासाठी परमेश्वराची शक्ती मानणं खूप आवश्यक आहे. आणि इथे भगवंत सांगतायत की हे सगळं माझं आहे. म्हणजे हे असं सांगताना भगवंतांचा अहंकार आहे असं मात्र अजिबात आपल्यासारख्या क्षुद्र माणसांनी तर समजायचं काही कारणच नाहीये. पण तरी सुद्धा आता याच्यात सुद्धा एक लक्षात येईल बघा. आपल्याला वाटतं जमिनीवर आम्ही कुंपणं घालून घालून सगळ्या जमिनींवर मालकी मिळवली आहे. पाणी सुद्धा आमच्या मालकीचं आहे, कारण हे गाव आहे, ह्या गावातली ही नदी आहे, ही आमच्या मालकीची आहे. म्हणजे कृष्णेचं पाणी, कावेरीचं पाणी, नर्मदेचे धरणं, सगळे वाद आपल्या देशात सुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणावर चिघळलेले आहेत. किती प्रयत्न झालेला आहे,
की कोकणातल्या नद्यांना अखंड पूर येतो पावसाळ्यात, तर त्या नद्यांचे प्रवाह इकडं देशावर वळवावेत म्हणून खूप प्रयत्न, खूप खर्चिक आहेत, खूप म्हणजे मोठ्या दीर्घ कालावधीचे आहेत. पण म्हणजेच काय की माणूस या सगळ्यावर ना आपला हक्क दाखवायचा प्रयत्न करतोय. सोय नक्की होईल, पण तो जो होतो ना तो हक्क आड आला ना की सोय होत नाही. हा फरक मला फक्त सांगायचा आहे. मग पण तेही सोडा, म्हणजे जमिनीवर मला वाटतंय, पाण्यावर मला वाटतंय हक्क, वाऱ्यावर कसला हो हक्क दाखवणार? तुम्ही सांगू शकता की हा पुण्याचा वारा आहे, हा अजिबात तिकडे नाशकापर्यंत जाऊ द्यायचा नाही बरं का, पुणं झालं की हा वारा थांबलाच पाहिजे, हा कसा काय जातोय पुढे बघू. तुम्हाला काही आहे सोयी सुविधा? हे जे अग्नीचं जे प्रखरता आहे, अग्नीची जी उष्णता आहे, सूर्याचं जे तेज आहे, याच्यावर तुम्ही काही मालकी हक्क सांगू शकता? आकाशावर तुम्ही मालकी हक्क सांगू शकता? अजूनपर्यंत तरी माणसाची उडी तेवढी गेलेली नाही. आज जमिनीसाठी म्हणजे अक्षरशः कौटुंबिक हेवे दावे आणि त्याच्यासाठी एकमेकांच्या जीवावर सगळं बेतलेलं आहे. नशीबच समजायचं की अजून ही 3 तत्व आपल्या माणसाच्या अहंकारापासून वाचलेली आहेत आणि ती वाचणार आहेत. त्याच्यावर आपल्याला कधीच ताबा मिळवणं शक्य नाहीये. तर ह्या 5 तत्वांविषयी आणि मन, बुद्धी, अहंकार यांच्याविषयी आपण बघतो आहोत. तर ही 5 तत्व जी आहेत ही स्थूल तत्व नाहीयेत, कारण त्यांच्या मूळ गुणवृत्तीमध्ये असणारी शब्द, स्पर्श, रस, गंध आणि रूप ह्या सगळ्या गुणांनी ही पंचभूत ही युक्त झाली आहेत. त्यामुळे ती कशी झाली आहेत? सूक्ष्म. म्हणजे शब्द आपण कानांनी ऐकू शकतो, तोंडानी उच्चारू शकतो, रूप आपण फक्त डोळ्यांनी बघू शकतो, रस आपण जिभेने चाखू शकतो, नंतर वास आपण नाकानी तो घेऊ शकतो. बरोबर. आता पृथ्वीला गंध असतो, बरोबर. मग पृथ्वीचा जो गंध आहे तो प्रत्येक वेळेला चांगलाच असेल असं नाही ना. म्हणजे आता पहिला पाऊस पडल्यानंतर जो मृदगंध येतो त्याने आपलं मन अक्षरशः वेडावतं. अतिशय सुगंध असा असतो आणि पूर्णपणे नैसर्गिक असा हा गंध असतो. हा आपल्याला कुठल्याही लॅबमध्ये तयार करता येत नाही. हा येतो, पण तरी सुद्धा त्याला मुळातल्या मृदगंधाची सर नसते. तसंच आता बाकीचं सुद्धा म्हणजे पृथ्वीचा आता गोमयाचा जो गंध असतो, गोमय जर या पृथ्वीवर पसरलेला असेल तर त्याचा एक तो विशिष्ट उग्र गंध असणार आहे ना, पण म्हणून तो टाकण्यासारखा नाहीये ना, तोही तितकाच पृथ्वीला आवश्यक आहे. म्हणजे हे एक उदाहरण म्हणून दिलंय. तसंच सगळ्याच बाबतीत आपण म्हणू शकतो ना की रस हा पाण्याचा आहे, रूप तेजाचा आहे, स्पर्श हा वायूचा असतो, शब्द हा आकाशाचा गुण आहे आणि ह्या सगळ्या गुणांनी ही पंचभूत युक्त झालेली आहेत. आणि तसंच अहम म्हणजे मन, बुद्धी आणि अव्यक्त किंवा अविद्या म्हणजे अहंकार तत्व असतं. आणि हे सगळं मिळून भगवंतांची अपरा प्रकृती झालेली आहे. आता इथे आपल्याला प्रकृती ह्या शब्दाविषयी थोडंसं सुतोवाच केलेलं आहे. पुढे जसा उल्लेख येईल तसं त्याच्याविषयी अजून थोडंसं बोलणारच आहे. आता या श्लोकानंतर भगवंत पुढे 5व्या श्लोकात नेमकं काय सांगणार आहेत आपण जाणून घेणारच आहोत, परंतु पुढच्या भागात. आणि तोपर्यंत हरिओम.